ठाण्यातील हेर रवी वर्मा याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पाकिस्तानी गुप्तचराला माहिती देणाऱ्या रवी वर्माला अटक करण्यात आलेली होती। कळव्यातून दहशतवादी विरोधी पथकानं म्हणजेच एटीएसनं त्याला अटक केली होती। हनी ट्रॅपमध्ये अडकून या वर्मानं देशाशी गद्दारी केल्याचं समोर आलं होतं। मुंबई आणि ठाण्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या शहरांची त्यानं माहिती दिलेली होती। नोव्हेंबर 2024 पासून रवी वर्मा हा पाकिस्तानी महिला गुप्तहेराच्या संपर्कात होता। 27 वर्षीय हा तरुण ठाण्यातल्या कळवा परिसरात आपल्या आई आणि बहिणीसोबत चाळीत राहत होता। ठाणे कोर्टात हजर केलं असता त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान रवी वर्मा याच्या घराबाहेरनं आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी आढावा घेतलाय, पाहूया। सध्या मी उभा आहे कळव्यातील रवी वर्मा, जो पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला भारताबद्दलची माहिती देत होता त्याच्या घराजवळ। या ठिकाणी तो राहत होता। त्याची आई आणि त्याची बहिणीसोबत तो या ठिकाणी राहत होता। त्याचे वडील देखील मुंबईतच राहत आहेत, पण मात्र एटीएसने काल त्याला अटक केली आहे आणि त्यामुळेच ही प्रकर्षाने गोष्ट बाहेर आली की रवी हा पाकिस्तानी एका मुलीच्या फेसबुक चॅटिंगद्वारे चॅट करत असताना तो भारताच्या काही विविध ठिकाणांची माहिती देत होता आणि त्यामुळेच त्याला एटीएसने काल अटक केली आणि त्यानंतर त्याच्यावरती 2 जूनपर्यंत त्याला एटीएसने पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। हमारा बेटा यही का पैदाइशी है, यही का स्कूल में म्यूनसिपालिटी स्कूल में पढ़ा है, म्यूनसिपालिटी हॉस्पिटल में पैदा हुआ है, उसका सर्टिफिकेट भी है, जन्म दाखला होती हुई है। मेरा बेटा ऐसा कभी किया नहीं है, ये सब गलत काम कभी किया नहीं है। मैं अभी कुछ बोल नहीं सकती। मोदी साहब आपसे विनती है, मेरा बेटा को छोड़ दो, आप ही लोग सब। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।